नमस्कार मंडळी. माणसाला जन्म आहे आणि मृत्यूही आहे. पूर्वजन्म आहे आणि पुनर्जन्मही आहे. पण धर्मानुसार नीतीनुसार जगणाऱ्यांची, नामस्मरण करणाऱ्यांची या पुनर्जन्मातून सुटका होऊ शकते असे समर्थ म्हणतात. जन्माचं सेलिब्रेशन आहे, पण मृत्यूची आठवणही नाही. जन्म सार्थकी लागावा असे वाटत असेल तर मृत्यूची आठवण ठेवणे गरजेचे आहे. खालील मनाच्या श्लोकांमध्ये समर्थ हेच सांगत आहे. जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला, परी शेवटी काळमुखी निमाला. महाथोरते मृत्यू पंथेची गेले, किती एकते जन्मले आणि मेले. जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला, परी शेवटी काळमुखी निमाला. मागील जन्मी जी काही कर्मे केली त्यानुसार माणसाला जन्म मिळतो, चांगला अथवा वाईट. पण जन्म जरी चांगला मिळाला तरी वर्तमानात जर वागणे चुकीचे असेल, वृत्ती अहंकारी असेल, तर त्याला दुष्परिणामांना सामोरे जावेच लागेल. एका गावात मोरोपंत नावाचे एक गृहस्थ राहत होते. हुशार, बलवान, कर्तृत्वमान असे हे गृहस्थ शेती करत होते आणि व्यापारही करत होते. पण अहंकार खूप होता. अति अहंकारी माणूस मग क्रोधाच्या आहारी जातो आणि क्रोधी पापाचे. परिणामी इतके चांगले व्यक्तिमत्व दुर्वर्तनाने वाया गेले. पुढील आयुष्यात दुर्वर्तनाचे वाईट परिणाम दिसू लागले. प्रतिष्ठा गेली, लोक दुरावले, शेवटही वाईटच झाला. माणसाला वर्तमानात त्याच्या भूतकाळाचे फळ मिळते आणि वर्तमानातील कर्म त्याचे भविष्य ठरविते. तेव्हा भूतकाळ घडून गेला, तो आपल्या हातात नाही. पण वर्तमानात आपण चांगली कामे करून वर्तमान आणि भविष्य दोन्ही सुधारू शकतो. महाथोरते मृत्यू पंथेची गेली, किती एकते जन्मले आणि मेले. जीवन नावाच्या मॉलमध्ये एंट्री फ्री आहे. सगळेच येतात, महाथोर, श्रीमंत, गरीब, सेलिब्रिटी, नॉन सेलिब्रिटी. पण नियम एक ठाम, एक्झिट कंपल्सरी. या जगात खूप मोठमोठे सामर्थ्यवान, श्रीमंत आणि अभिमानी लोकही मृत्यूपंथाला गेले. आणि कितीतरी लोक तर जन्मतात आणि मरतात, त्यांचे नाव सुद्धा कोणाला आठवत नाही. म्हणून गर्व कशाचा? राग आणि रंक. शेवटी जाण्याचा मार्ग सर्वांचा एकच आहे, मृत्यूपंथ. एक राजा होता, अतिशय बलाढ्य, शूरवीर. तिजोऱ्यांमध्ये धन ही मुबलक होते आणि त्याला प्रचंड गर्व होता. एकदा दरबारात एक तपस्वी ऋषी आले. राजाला अहंकारामुळे त्यांचे यथोचित स्वागत करता नाही आले. तेव्हा ऋषी म्हणाले, राजा, या पृथ्वी तलावर चिरंजीवी फक्त 7 आहेत. अश्वत्थामा, बली, व्यास, हनुमान, बिभीषण, कृपाचार्य व भगवान परशुराम. ईश्वरी इच्छेने ते चिरंजीवी आहेत. बाकी सर्व महान, पराक्रमी, धनवान, राव आणि रंक एकाच मार्गाने गेले आहेत, मृत्यूच्या. प्रत्येक जन्मणाऱ्या माणसाला एक दिवस मृत्यू येणारच, हे अटळ सत्य आहे. जाताना आपल्या सोबत जाते ते फक्त आपले कर्म. धन, प्रतिष्ठा, मानमतारब काही जात नाही. म्हणून प्रत्येकाने आपले काम, आपल्या वाट्याला जे काही आले आहे ते इमाने इतबारे करावे, धर्माने आणि नीतीने वागावे. स्वतःच्या आधी दुसऱ्याच्या भल्याचा विचार करावा. देशासाठी, लोकांसाठी जे करता येईल ते करावे. जास्त काही नाही करता आले तरी आपण जे करू शकू तो आपला खारीचा वाटा प्रत्येकाने उचलावा. कारण हे कर्मच सोबत जाते, बाकी सर्व इथे राहते. राजाचे डोळे उघडले. हे सर्व त्याला माहीत नव्हते असे नाही, पण अहंकारामुळे विस्मरणात गेले होते. त्या दिवसापासून राजा लोकांसाठी चांगली कामे करू लागला, साधू संतांना मान देऊ लागला. तेव्हा जीवन नश्वर आहे, अभिमान फोल आहे. कर्म चांगले असेल तरच जीवन यशस्वी. कितीही मोठे असले तरी सर्व मृत्यूला समान असतात. म्हणून समर्थ म्हणतात, नम्र रहा, चांगले विचार ठेवा,
चांगली कामे करा आणि जन्म आणि मृत्यू यामधले जे जीवन आहे ते सार्थकी लावा. भेटू पुढील भागात. बोला जय जय रामकृष्ण हरी.